नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. इंडियन एअरफोर्स भरती 2024 तर्फे अग्निवीर अंतर्गत इंडियन एअरफोर्समध्ये मित्रांनो भरती निघाली आहे. 3500 जागांसाठी इंडियन एअरफोर्समध्ये मित्रांनो भरती निघाली आहे. तर महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे 17 जानेवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आणि इंडियन एअरफोर्स या भरतीची जी लेखी परीक्षा आहे हे 17 मार्च 2024 मध्ये जे मित्रांनो या भरतीची परीक्षा असणार आहे. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी पास पाहिजे. तर यामध्ये दोन ग्रुप आहे, एक आहे मित्रांनो एक्स ग्रुप आणि दुसरा आहे वाय ग्रुप. तर एक्स ग्रुपसाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आल्या तर यामध्ये 10वी आणि 12वी पास तुमचं सायन्स पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये फिजिक्स, मॅथ, इंग्रजी यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला 50% मार्क असेल तर तुम्हाला एक्स ग्रुपमध्ये फॉर्म भरता येणार आहे भारतीय हवाई दल भरतीमध्ये. त्याचबरोबर वाय ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर वाय ग्रुपमध्ये मित्रांनो सायन्स लागत नाही. तर वाय ग्रुपसाठी शैक्षणिक पात्रता 10वी 12वी पास पाहिजे. त्याचबरोबर तुमचं 12वी मध्ये 50% इंग्रजीमध्ये असले पाहिजे. तर तेव्हाच मित्रांनो तुम्हाला वाय ग्रुपमध्ये फॉर्म भरता येणार आहे इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये. ठीक आहे. तर फॉर्म भरणे 17 जानेवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होता आणि शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे. तर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. यामध्ये उंची किती आहे, त्याचबरोबर छाती किती लागते, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे की सर्वात आधी ग्राउंड असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, फी किती आहे, त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सर्वात चांगलं पुस्तक आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्स अग्निवीर या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, इंडियन एअरफोर्सच्या ज्या 3500 जागांसाठी भरती चालू आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. 10वी 12वी पास हे शैक्षणिक पात्रता यामध्ये मागितलं आहे. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर 550 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. पहा, इंडियन एअरफोर्स या भरतीची जी लेखी परीक्षा आहे हे 17 मार्च 2024 ला आहे. तर आतापासून तुमच्याजवळ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जवळपास 3 महिने राहिले. तर या 3 महिन्यामध्ये मित्रांनो चांगली अभ्यास करा, चांगला तयारी करा. ठीक आहे. तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी तुमचं यामध्ये होणार आहे मित्रांनो लेखी परीक्षा, दुसरं यामध्ये तुमचं होणार आहे ग्राउंड आणि तिसरं होणार आहे तुमचं यामध्ये मेडिकल. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन एअरफोर्स या भरतीची. सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम तर सर्वात आधी यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि एक्स ग्रुपसाठी जो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तर 20 मार्काचं तुमचं यामध्ये इंग्रजी विचारलं जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. फिजिक्सचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे पेपरसाठी आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि वाय ग्रुपसाठी जो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तर वाय ग्रुपमध्ये पहा यामध्ये 30 मार्काचं तुमचं इंग्रजीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये आणि 20 मार्काचा यामध्ये रिझनिंग आणि त्याचबरोबर जनरल नॉलेजचे तुमचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल 50 मार्काची वाय ग्रुपची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी जो टायमिंग आहे तो तुम्हाला 45 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे आणि 50 मार्काचा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे वाय ग्रुपमध्ये 0.25 एवढी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. मी तर मित्रांनो इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप या दोन्ही ग्रुपमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा जो पेपर आहे हा 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये इंग्रजीची 20 प्रश्न, त्याचबरोबर 30 मार्काचा जनरल नॉलेज, त्याचबरोबर रिझनिंग आणि त्याचबरोबर फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याच इंग्रजीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर रिझनिंग आणि जनरल नॉलेजचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर फिजिक्सचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि यामध्ये 85 मार्क तुम्हाला लेखी परीक्षेसाठी मिळणार आहे आणि तुम्हाला या भरतीमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग आहे ही 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर या दोन्हीमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा 100 मार्काचा पेपर असणार आहे. इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं यामध्ये दुसरं असणार आहे ग्राउंड. तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये ग्राउंड किती आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये उंची 152.5 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये ग्राउंड 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये
त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 10 पुलअप्स आहे आणि 10 पुलअप्स एका मिनिटामध्ये मारावं लागणार आहे। त्याचबरोबर यामध्ये 10 सिटअप तुम्हाला मारावं लागणार एका मिनिटाच्या अंदर आणि 20 तुम्हाला स्क्वॉट मारावं लागणार आहे तुम्हाला एका मिनिटाच्या अंदर। तर एवढं पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये ग्राउंड आहे इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये। महिला उमेदवारांसाठी यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी यामध्ये 8 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे। त्याचबरोबर यामध्ये 10 सिटअप मारावे लागणार आहे एका मिनिटामध्ये महिला उमेदवारांना। त्याचबरोबर यामध्ये 15 स्क्वॉट मारावे लागणार आहे एका मिनिटामध्ये। तर एवढं ग्राउंड महिला उमेदवारांसाठी आहे, ठीक आहे। तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो इंडियन एअरफोर्समध्ये एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपसाठी। तर ज्यांनी सुद्धा मित्रांनो फॉर्म भरला नसेल तर 17 जानेवारीपासून तुम्हाला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो इंडियन एअरफोर्सची। तर तुमच्या जवळपास जानेवारी फेब्रुवारी मार्च जवळपास 3 महिने राहिले। तर आतापासून मित्रांनो चांगला अभ्यास करा। ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, ठीक आहे। तर या भरतीसाठी सर्वात चांगला जर पुस्तक विचार केला तर या भरतीसाठी सर्वात चांगला पुस्तक मित्रांनो चक्षु पब्लिकेशनचं आहे। तर चक्षु पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हे। तर हे जे पुस्तक आहे मित्रांनो हिंदीमधून आहे आणि इंडियन एअरफोर्स अग्निवीर या भरतीचा जो पेपर आहे हा हिंदीमधूनच होणार आहे। तर हे पुस्तक मित्रांनो बेस्ट आहे। तर जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असला तर तुम्ही मित्रांनो हे पुस्तक आताच मित्रांनो ऑर्डर करून घ्या आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा, ठीक आहे। आणि आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा 6-6 घंटे 8-8 घंटे, कारण की इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते, जास्त मुले फॉर्म भरत नाही, कारण की यामध्ये वयोमर्यादा हे फक्त 17.5 ते 21 वर्षापर्यंत आहे, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता इंडियन एअरफोर्समध्ये। तर 3500 जागांसाठी जी मित्रांनो ही भरती निघालेली आहे। तर चांगली सुवर्ण संधी जी मित्रांनो तुमच्यासाठी चालून आलेली आहे, ठीक आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो इंडियन एअरफोर्स। तर अग्निवीर अंतर्गत जे मित्रांनो ही भरती येते। तर पेपर जे मित्रांनो तुमचा मार्चमध्ये होणार आहे, 17 मार्च 2024 मध्ये पेपर होणार आहे। तर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून 6-6 घंटे 8-8 घंटे सेल्फ स्टडी करा। ऑनलाईन क्लास आणि ऑनलाईन स्टडी केली चालणार नाही, तर मित्रांनो पुस्तकामधूनही तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, ठीक आहे। तर चांगली भरती निघाली मित्रांनो इंडियन एअरफोर्सची 10वी 12वी पास करिता। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। इंडियन एअरफोर्स या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।